हॅलो आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत. आणि आत्ताच तुम्हाला माहिती आहे, काल माझे मिस्टर माझ्या मम्मी पप्पांना आणि आमच्या आईंना सोडायला गेले. सो दुसऱ्या दिवशीचा दिवस आहे आणि गार्गीला जायचं आहे स्विमिंगला, म्हणजे तिचा समर कॅम्प आहे. सो त्याच्यासाठी इथे मी अप्पे बनवते आणि इथे माझा चहा आहे. तर याच्यामध्ये अजवाईन, जिरं वगैरे, मेथी वगैरे घालून चहा बनवलेला आहे मी, कारण तुम्हाला माहितीच आहे मी ब्रेस्ट फीडिंगवर आहे. सो मिल्क इन्क्रीज करण्यासाठी असे प्रयत्न चालू असतात माझे. आणि गार्गीसाठी मस्तपैकी मी आता अप्पे बनवलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि अप्पे तिला खूप आवडतात ॲक्च्युली. आणि त्याच्यासोबत चटणी असणार आहे. आणि हा कास्ट आयर्नचा पॅन आहे, अप्प्यांसाठी स्पेशल आहे हा. सो हा मी इंडियावरून आणला होता आणि मला ॲक्च्युली कास्ट आयर्न खूप आवडतं, म्हणजे असं म्हणतात की ते हेल्दी वगैरे असतं. सो मी कास्ट आयर्नचा पॅन म्हणजे अप्पे पॅन आणि आपला साधा पॅन जो असतो तो देखील घेऊन आली आहे. आणि डोशांसाठी मी त्याचा यूज करते. आणि आज गार्गीला चटणीसोबत नव्हत्या खायच्या, ती बोलली आज मला केचपसोबत खायचे. सो तिचं चालू होतं खाण्याचं काम. आणि खूप नाराज होती मम्मी पप्पा आई आणि तिचे पप्पा म्हणजे तिचे डॅडी इंडियाला गेले. सो त्यामुळे तर तिला मी नादवण्याचा प्रयत्न करत होते की आपण असं करू, आपण तसं करू, आपल्याला संध्याकाळी जायचे, बर्थडे पार्टी आहे वगैरे असं. त्यामुळे ती खुश होती. चालव आणि रेड आणि गार्गीची बर्थडेची स्पोर्ट बॅग घेतली ना. चला चला चला, खूप एक्साइटेड आहे गार्गी. यू आर टू एक्साइटेड? येस. एव्हरीडे जाणार आता तू? आणि हा मी काल गार्गीला स्विमिंगचा कॉस्ट्यूम आणलाय ना, त्यासोबत ग्लासेस देखील भेटलेत आणि कॅप पण आहे, पण कॅप एवढी चांगली नाही. हॅलो. आणि आम्ही निघालेलो आहोत सिटी सेंटरला. प्राजक्ता आली आहे. तर आम्ही दुपारी झोपलो होतो गार्गी आल्यावरती, गार्गी बॅडमिंटन आणि स्विमिंगवरून आल्यावरती. आणि आता झोप वगैरे झाली, सगळं घरातलं काम निम्म आवरलं, निम्म राहिलंय. आणि आज आहे रेणूचा वाढदिवस. तर आज आम्ही सिटी सेंटरला चाललोय रेणूच्या वाढदिवसासाठी. केक वगैरे घेऊन येऊ तिकडनंच आणि थोडंसं फ्रेश होऊन येऊ, कारण ना सगळे गेलेत तर मला अजिबातच करमत नाही. आणि गार्गी सारखी रडते, डॅडी गेलेत इंडियाला, त्यामुळे माझं डोकं खूप दुखतंय. काय डॅडीची आठवण येते आणि तिला असं वाटतं की डॅडी आता इंडियावरून येणार नाही, परंतु येणार आहेत ते लवकरच, 2-3 दिवसामध्ये, जास्त दिवस नाही राहणार. आणि इथे बाळ देखील रेडी झालंय बर्थडेला. काय झालंस तू? राघव राघव, ए माझा कोंबडा कुठे? कोंबडा टेल आहे ना ह्या ड्रेसला. आणि गावने देखील देवश्री आंटीने घेतलं ड्रेस घातलाय. शी इज युअर सिस्टर? येस. देन से यस. Okay, then go meet your sister. See? Yeah, go meet. काय? आज नाही रडणार. त्याला माहिती आता आपल्याकडे ऑप्शन नाही. आहे ना राघव? त्या दिवशी ना भूक लागली होती, झोप आली होती. मला ती वेअर इज बर्थडे गर्ल? लाईट लगाव.
कटाप्पा झाली ती, तिचं पण हेअर केलं. अच्छा कटाप्पा, यार कटाप्पा टकला केलाय तिचा, टकला कियाराचा. अरे वाह 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 सर, अच्छा हो जाएगा अभी शायद. इनको फ्रेंड्स चाहिए ना, और 2 आने चाहिए. इसको ही खेलना है. त्या दिवशी कसा रडत होता जोरात. अजून आठवतंय सगळं मम्मीला त्यांना. नको नाही नाही. हाँ नींद नहीं हुई थी उस दिन, तो ये देखे. बस 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 गार्गी बस, जास्त नाही. कुठे टेल आमची, टेल कुठे टेल, राघवची टेल. ती बघते सगळ्यांना, ऑब्झर्व करते. प्राजक्ताला येता घेऊन आले मी. तर ही श्रव्या मस्त खेळते गार्गी सोबत. हाय श्रव. आणि ते गावचं आणि श्रवचं झालेलं आहे पेंटिंग. तर श्रवला देखील आज घरी जायचं नाही आणि गावला देखील तिला जाऊन द्यायचं नाही आहे, परंतु ऑप्शन नाही आहे. तर श्रव निघाली होती घरी आणि राघव इथे झोळीमध्ये म्हणजे झोक्यामध्ये झोपला होता छान. आणि बाहेर तुम्ही पाहू शकता अंधार झालाय, काळाकुट्ट अंधार आहे आणि राघवची मस्त झोप चालली. तर त्याला मी असंच उचलून आतमध्ये नेऊन ठेवते. झोका त्याला झोपण्यासाठीच केलेला आहे. त्याला खूप छान म्हणजे तो मस्तपैकी झोपतो झोक्यामध्ये. हॅलो. आणि आत्ताच प्राजक्ता ते घरी गेलेले आहेत. तर आता वाजलेले आहेत 9. तर आता मी सगळं आवरते आणि मुलांनाही झोपवायचं आहे.
तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.